मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड। आज आम्ही बार्शी तहसील समोर आमचे जे कार्यकर्ते उपोषणासाठी बसलेले आहेत अरविंद पाटील या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो। मी महोदय सरकार आणि संबंधित मंत्र्याला सांगू इच्छितो, हे अरविंद पाटील का बसले तर त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेजारी खडी क्रेशरमुळं आणि कॉन्ट्रॅक्टदारमुळं। त्यांनी कुठलीही परवानगी न घेता या ठिकाणी तळ्याचा सांडवा उपसून नेलेला आहे। शासकीय संपत्तीचं तर नुकसान केलंच, परंतु तिथले आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। म्हणून ते नुकसान भरपाई मागण्यासाठी या ठिकाणी 12वा दिवस आहे या आंदोलनासाठी शांततेत बसलेत। आणि त्याच्यानंतर 31 मार्च पासून जे पहिलं ठिय्या आंदोलन होतं ते आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। एवढं दिवस जर त्या ठिकाणी उपाशी राहून ह्यांना शुगरचा त्रास आहे, हे जर समजा ह्यांच्या जीवाचं काय झालं तर करायचं काय? मी संबंधित मंत्र्याला सांगू इच्छितोय, याचा तात्काळ तडा लावा, अन्यथा त्या ठिकाणी मंत्रालयात येऊन तुमचं तोंड काळे केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही। आता तुम्ही म्हणलात की तिथं कोणतीही परवानगी नाही, पण सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी परवानग्या घेऊन खडी क्रेशर चालू केलंय आणि ते शासनाचं काम असल्यामुळे त्यांनी रॉयल्टी वगैरे भरली म्हणतात, त्याच्यामुळे तिथलं मुरुम उत्खनन चालू आहे। बरोबर, आणि दुरळा जी येत आहेत त्यासाठी त्यांना मुदत मागितलेली आहे। तर तुमची नेमकी आता मूळ मागणी काय आहे? बरोबर, तुम्ही जे म्हणताय परवानगी घेतली तर शेतकऱ्यांचं नुकसान करायची परवानगी शासन देतंय का? दुसरं म्हणजे तळ्यातील शासकीय संपत्ती मुरुम उपसून न्यायचं, आज त्यांचं ते सांडवा उपसून नेल्यामुळं प्रचंड जमीन पूर्ण जमीन वाहून जाणार आहे। असली सरकार परमिशन देतंय का? ती आम्हाला परमिशन तरी द्यावा, तुमच्या परमिशन आहे त्या कसल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी दिल्या? मला तहसीलदार यांचं काय उत्तर आलेलं आहे? तहसीलदार हे आता मिटिंग लावून म्हणलेत, आम्ही पण आता सोलापूरला चाललोय, कलेक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटतोय, प्रदूषण नियामक वगैरे, आणि त्या ठिकाणी जर आमचं समाधान नाही झालं तर आम्ही कुठलं पुढचं तीव्र आंदोलन करू हे आम्ही सांगू शकत नाही, कारण ते आता मरायला लागलेत। मग मरेगा, मरण्यापेक्षा मारू अशा भावनेत ते आहेत। ह्या ज्या सर्व दिलेल्या परमिशन आहेत यांनी तर आम्हाला दाखवले नाही कुठली परमिशन दिली का नाही ती, पण म्हणते दिलेत तर हे सगळे एसी रूम मध्ये बसून दिलेत हो, सगळ्या चुकीच्या दिलेल्या आहेत त्या। मग त्याचा धडा लागला पाहिजे। आणि दुसरा विषय म्हणजे जो अन्न पिकवतोय त्याला अन्न त्याग करायची आज वेळ आली, अन्न त्याग करून या ठिकाणी असे कितीतरी शेतकरी मेलेले आहेत। आम्ही आता आणखीन कुठल्या शेतकऱ्याचं बलिदान बघू शकत नाही, त्यामुळे आम्ही सुद्धा काही करू शकतो, आम्ही विचित्र प्रकारचं आंदोलन।